यस, म्हणजे आज ऑन फायर आहेत. आणि आज सोमनाथजी पाटील यांचे लाडके मेहुणे सुद्धा मात्र इकडे आलेले आहेत. त्यांनी सुद्धा मात्र भरपूर वेळ दिला या स्पर्धेसाठी. चला त्यांचं करूया आपण पुन्हा या ठिकाणी सरचे स्वागत. चला आपण खेळायला सुरुवात करूया, कारण मित्रांनो यानंतर आपल्याला दोन जे सामने आहेत ते मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त षटकांचे खेळवायचे आहेत त्याची आपण नोंद घ्या. ओमकार लिये च्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. 18 बॉल शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 27 धाब्यांची 26ची गरज आहे. थोडंसं करेक्शन आहे. यस, फुल टॉस पावलांचा वापर आणि पुन्हा चेंडू लॉंग ऑफ कडे. आता आकेश पारदी चेंडूच्या खाली त्याने पकडला झेल आणि आता खेळाडू कक्षामध्येच नव्हे तर आता व्यासपीठावरती सायलेन्स मोड. अगदी पिन ड्रॉप सायलेंट. टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता आता स्टेजवर आहे. ह्याचं कारण काय तर किरण पाटील वाघाची शिकार केली आहे आणि या ठिकाणी आनंद साजरा करत असताना श्री गणेश जांभूलपाड्याचे समर्थक होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या. मॅच मध्ये पलटवार केला. 33चं लक्ष मोठं करण्याचा प्रयत्न. गोष्ट छोटी परंतु तू डोंगरा एवढी आता नक्कीच वाटू लागली आहे. ती या ठिकाणी एकविरा सावधला. विकेट टेकर समीर आय थिंक चेंडू नव्हता, परंतु आय थिंक असं वाटलं की थोडीशी बादची ग्रीप हातामध्ये फिरली असावी. प्रॉपर मिडल झाला नाहीये आणि त्याचवेळी पाहतो की मिड ऑफ आय थिंक लॉंग ऑफला आकाश पारदीने कुठल्या प्रमाणात चुकी केली नाहीये. पहिली सफलता ओमकारनं आपल्या संघाला प्राप्त करून दिली. कॅचेस वन द मॅचेस. आणि मी अगोदर देखील उल्लेख केला होता की बॉलिंग युनिट बॉलिंग अटॅक फार चांगलं आहे. परीक्षा घेणार अग्नि परीक्षा असेल ती म्हणजे सावच्या फलंदाजांची आणि आता किरण बाद झालाय. नवीन फलंदाज अक्षय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. समीकरण येणारे 17 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवर कॅप्टन ओमकारला मिळालेली सफलता त्याचा आत्मविश्वास वाढवेल. त्याच्या संघ सहकाऱ्यांना आता कुठेतरी मोटिवेट करताना दिसलाय. ऑन साइडला उडवला बॉल. पुन्हा डाउन दी बॉल फील्डर. वन मोर विकेट डाउन. धक्के पे धक्का दे धक्का. तू चल में आया. बॅटर गॉन. जबरदस्त प्रतिम या ठिकाणी गोलंदाजी ओमकार लिहायची आणि आता मात्र सेलिब्रेशन पहा मैदानाच्या आतमध्ये. कारण जांभूलपाडाला सुद्धा माहिती आहे की या दोन बॅटरचं महत्व किती होतं. कारण प्रथमतः किरण पाटील लॉंग ऑफला बाद झाला झेलबाच्या स्वरूपात आणि तदनंतर पाहू शकाल या ठिकाणी स्क्वेअर लेगला अक्षय म्हात्रे झेलबाच्या स्वरूपात बाद झालाय. आणि तर मात्र पाहू शकाल या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि तर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय बाहुबली सावध गावाचा नेहल म्हात्रे. मागचा सामना खरं तर याच नेहलनं जिंकून दिला. चांगली फलंदाजी केली आहे परंतु आता पुन्हा तेच पुनरावृत्ती इथे करून दाखवणार की गोलंदाज ओमकार. आज मागच्या मॅच मध्ये सर उल्लेख केला आपण की फिरकीचं माहेरघर म्हणून वाडेकरला संबोधलं जातं, परंतु भिवंडीमध्ये जांभूलपाडा एक असं गाव आहे की ज्या गावामधून फिरकीपट्टू तयार होत आहेत. आणि यासाठी मित्र म्हणतो की संपूर्ण क्रेडिट सुरेश पारदीला देईन, कारण एक्झॅक्टली त्यांच्याच अगदी तालमीत मात्र सर्व खेळाडू घडलेले आहेत. आणि आज जेडीला मात्र इथे जबाबदारी घ्यावी लागेल. जब तक जेडी विकेट पर रहेंगे तब तक आस रहेंगी असं म्हणायला हरकत नाही आहे. पण तो आज नेहल मात्रे त्या खेळामध्ये आता मात्र काय बदल होणार की आक्रमणाला तो सुरुवात करणार की स्ट्राईक इथे मात्र रोटेट करणार. पहिला चेंडू पाहू शकेल लेस्टम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता ओमकारचा, पर तो चेंडू चाललाय लेस्टमच्या अगदी बाहेरून वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव. टाळ्या वाजल्या जातात, शिट्ट्या फुकल्या जात आहेत, कारण या सामन्याचं महत्व फार जास्त आहे मित्रांनो. जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल आणि स्पर्धेतून किमान एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये थाटामाटाने घेऊन जाणार आहे. जबरदस्त ही लढत. हो 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 पुन्हा अपील. वन मोर विकेट. बॅटची कडा विकेट किपरने चूक केलेली नाहीये. आनंद आनंद आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे आणि या ठिकाणी आता जांभूलपाडा संघाचा आनंद गगनात मावेन असा. कम ऑन डीजे. आता
डीजे विजून मात्र काय टायमिंग साध्य केलाय. स्लोअर वन होता त्याच्यावरती पाहू शकेल गती नेहल मात्र ओळखू शकला नाहीये. बॅटची वरची कडा आणि विकेट किपर हर्षद पारदीने मात्र एस्ट्याच्या पाठीमागे कुठलीही चूक केली नाहीये. 8ला 3 धक्के. किरण पाटील लक्ष मात्र नेहल मात्र बाक टू डगआउट आणि त्या जेडीच्या सोबतीला आलाय दिगंबर माली उर्फ बंटा. 5 क्रमांकावरती लक्ष पाहिले तर 33 धाबाचा मी मगाशी उल्लेख केला समीर. लक्ष मोठंही नाहीये छोटंही नाहीये परंतु फायटिंग करण्या लायक जरूर आहे. ओ फटका बेत केलाय. मिड ऑफचा फिल्डर पाठपुरा चाललाय. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूच्या खाली आकेश पारदी. अजून एक जेलबाच्या स्वरूपात फलंदाज दिगंबर माली चाललाय डगआउटच्या दिशेनं. ओमकार लिए कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. गोलंदाजी आवडली असेल तर ओमकार साठी डान्सचा गजर व्हायला हवा. 4 फलंदाजांना बाद केलाय. किसी के आने से क्या पता किसका दिल बहलता है लेकिन विकेट के आने से गेंदबाजों के मन में अब लड्डू फूटते हुए. क्या गेंदबाजी है जबरदस्त. नाही चांगल्या क्रिकेटची सराव होणं गरजेचे आहे आणि आज तर क्वालिटी क्रिकेट जांभूळपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. जरूर आज सावत्संख्या घरच्या मैदानावरती खेळतोय घरच्या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि आता मात्र इथून आपण उल्लेख करू शकतो समीर इलाका तुम्हारा है लेकिन धमाका हम करेंगे. बिल्कुल क्योंकि जामुलपाड़ा यहाँ से कहीं दूर नहीं है. उनका भी इलाका है त्यांची सुद्धा ही एरिया आहे असं म्हणू शकतो की सर. परंतु अंतर जास्त आहे समीर. हॅट्रिक बॉल. ओ फटका बेत केलाय. पुन्हा क्षेत्ररक्षक सुमित लिया चेंडूच्या खाली झेल ड्रॉप. दुसऱ्यांदा झेल सुमितकडे आला आणि तिथे त्याने झेल ड्रॉप केला आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज हरेश मात्रेला मिळाला या ठिकाणी जीवनदान. जीवनदान कन्यादान ऐकलंय रक्तदान ऐकलंय जीवनदान दवाखान्यामध्ये ऐकलंय क्रिकेटच्या खेळामध्ये नाही. हे चालणार नाही. आणि इथून आपण पाहतोय की 5वी विकेट ओमकार लिहायला या षटकामध्ये मिळू शकली असती. सुमितनं अगदी स्ट्रेच केलं होतं स्वतःला झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु 2 षटकांचा खेळ आतापर्यंत पाहिला तर 10 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि 4 खेळाडू येणार आहे. 13 बॉल 23 धावांची गरज आहे. मॅच इज स्टिल ऑन. जब तक आखिरी गेंद जब तक आखिरी रन यहाँ से नहीं बनेगी कौन जीतने वाला है कोई नहीं बता सकता है. खेल क्रिकेट का है. परंतु मी तर सांगतो की जोपर्यंत जीडी खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत सावतकरांच्या विजयाच्या आशा पल्लवित राणा. कडक शॉट हवेत. आकेश पारदी चेंडूच्या खाली पुन्हा आलाय आणि झेलबाच्या स्वरूपात हरेश मात्रे या ठिकाणी बाद झालाय आणि या क्वार्टर फायनल मध्ये ओमकार लियन फाइफर. बिल्कुल क्या एक्साइटमेंट है योगी सर आपकी भी. क्या गेंदबाजी हुई है. फाइफर कंप्लीट करते हुए आपने इस ओवर में और अब यहाँ से आने वाली गेंदे बची है 12 और जीतने के लिए अभी भी 23 रनों की जरूरत. क्या मुकाबला हो रहा है.